टर्न ज्याला म्हणतो त्याला सुरुवात आज होत आहे। अतिशय आनंदाचा दिवस आहे की कचरा कोंडीतनं एक मार्ग काढत असताना मला वाटतं एक अतिशय चांगल्या कामाचा आपल्याला शहरवासियांना एक दिलासा मिळेल। सर्व्हिस कंपनी चांगली देईल, प्रशासनाचं नेहमीच नियंत्रण त्याच्यावर राहील। आम्ही शेवटी आहोतच, आपले सहकार्य असू द्या हे या ठिकाणी याच्या या करारनाम्याच्या स्वाक्षरीच्या निमित्ताने आपल्याला विनंती करतो। आणि मला वाटतं सगळे मिळून या ठिकाणी करारनाम्याची प्रत आणि एजन्सी या तुम्ही आप वो बोलो कॉन्ट्रैक्टर एग्रीमेंट कर साइन किया रेडी खाली जस्ट आप फोटो बॉम्बे बॉम्बे तुम्ही दोघं जण या नहीं नो खाली देना है यू का काम तुमचे असते हो ऑल द बेस्ट यस रुक दे सर 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 उपमहापौर साहेब दिल्लीला आहेत, त्यांच्यामुळे ते येऊ शकले नाही। तिथं ओरड जी सुरू आहे ती बंद होईल। 100% झाले का आपले ओला सोशल नाही, आता जे राहिले आता त्यांना ऑप्शन नाही, कारण आपली एजन्सी आता सॅग्रिगेटेडच गेली। एखादाच आपण धकून घ्यायचो समजा ठीक आहे कुठेतरी सॉफ्ट करून असायचं, पण तो सुद्धा बंद केला आपण। आपल्या नागरी मित्र पथकाने जे आहे ते चांगलं काम केलं, त्याने बऱ्याच लोकांना दंडही केले। त्यांच्या धाकामुळे अजून बऱ्याच ठिकाणी जेव्हा मी फिरतो तो एक चांगले अनुभव यायला लागले। परंतु आता ही कंपनी जी आहे ही कंपनी ते तसं घेणारच नाही, म्हणून या कंपनीच्या माध्यमातून काय होत नाही, शहरवासियांची सवय जी आहे मिक्स देण्याची किंवा सॅग्रिगेशन न करण्याची, मला त्यालाही कुठेतरी सवय लागेल। तर आपण अजून एक ठरवलं होतं की यांच्या माध्यमातून काही ठिकाणी सुका आणि वेगळं कलेक्शन करता आपण बीन्स काही देण्याचा विचार केला होता, तो त्याचा सुद्धा आपण वाटतं एक विचार व्हावा। आप जो है तो आपसे हमारी बात हुई थी कि आपके कंपनी के माध्यम से जो हमारे कंज्यूमर नागरिक हैं उनको सूखा और गीला अलग देने के हिसाब से कुछ ऐसा ये कंटेनर टाइप छोटे छोटे दे सकते होंगे, तो उसका एक प्रोविजन करना था, या फिर कैसा कर सकते हो साहब? विशेषतः सर कमर्शियल एरियासाठी जसं मार्केट्स आहेत तिथे आपल्याला अशा डस्टबिन्स आपण प्रावधान करू। जसं इंदौर लिटर फ्री डस्टबिन फ्री सिटी झाला, म्हणजे डस्टबिन्स फक्त कमर्शियल एरियाज मध्ये डस्टबिन राहतील जिथे लोक किंवा फिरायला जातात सार्वजनिक ठिकाणी। बाकीचा जे रहिवासी आहे तिथे तिथला कचरा डायरेक्ट आपला थेट प्रोसेसिंग प्लांट पर्यंत येईल। आता हे काम जेव्हा सुरू होईल तेव्हा सध्या आपले जे काही कर्मचारी काम करतायत हे काम साफसफाईचं किंवा कचरा वाहतुकी ते काय करतील किंवा त्यांच्याकडे याचा आपण सूक्ष्म नियोजन केला होता। आम्हाला लागणारी यंत्रणा तशीच आमच्याकडे जवळपास 1400 परमनंट लेबर आहे। आता ते तर आमच्या परमनंट स्टाफ आहेत, ते तर आमच्यासोबत काम करतीलच। आमच्या जबाबदाऱ्या 2 आहेत, एक तर डोर टू डोर कलेक्शन आहे, त्याच्यानंतर स्ट्रीट स्वीपिंग आहे, त्याच्यानंतर ड्रेन क्लिनिंग आहे, आणि या तिघांचे निकष आहे किती किलोमीटरच्या मागे किती लोक असाव्यात। तर आता हे 1400 लोक असे वर्गीकृत होते, सगळी काम त्यांनी करायचे, तर सगळ्या कामावर परिणाम व्हायचा, काहीच केलं नाही त्याच्यात। इज आउटसोर्स्ड। मागे जे आपण ऐकतो की सर आणखी पण आलेले होते, तर मल्टिपल याच्या अकाउंटेबिलिटी मध्ये मग प्रॉब्लेम्स येतात। आता पूर्णतः जर का आम्ही यांना जबाबदारी देतो आणि काम नाही झाला तर यांना दंड पण लावतो, तर आपल्याला यांना मुभा द्यावी लागेल की कोण माणसं ठेवायची, कशी काम करायची, तो त्यांच्या आउटलुक आहे। व्हेकल्सवर त्यांचेच माणसं राहतील। होय होय, आपण माणसं मागितलेच नाही, आपण त्यांना गाडी विथ माणसं मागितले नाही। मागे तुम्ही जे म्हणतात रॅमकेचं, तर पगारावर आपले लेबर जे दिले होते त्यांच्याकडे जे दिलं होतं त्याचं आपलं पेमेंट कट करायचं आपण, तर त्याचा डिफरन्स यायचा। जसं त्याला मिळणारा जो कामगार वर्ग होता तो कमी दरात मिळायचा आणि आपला हा जास्त रेटचा होता, म्हणून कुठंतरी ते करून आता हा जो ॲग्रीमेंट केला कोऑर्डिनेशन राहत नाही आणि तेव्हा आपले ड्रायव्हर त्यांचं जमलं नाही तर मग ती गाडीची क्लच प्लेट दररोज फुटली पाहिजे, हे सगळ्या गोष्टी गिअर बॉक्स फुटले पाहिजे, ही जी पद्धत चालू होती त्याच्यामुळे रॅमके त्यांना फ्रीडम आहे, आपलं कंपल्शन प्रॉब्लेम झाला, आपलं कंपल्शन नाही।
त्यामुळे त्यांनी ठरवायचे, त्यांनी करायचं. उपभोक्ता कर कोण वसूल करेल? महापालिकेचे कर्मचारी करतील की कंपनी करेल? कंपनी नाही करणार, आम्हीच करू आणि आम्ही त्याच्यासाठी एक वेगळा नोंदी करू. एक फोटो काढायचे व्हॉट्सअपला. 26 पासून यांच्यासोबतच लागू होईल सर. काय उपभोक्ता कर ते पण लवकरात लवकर आपण सुरू करू. त्याचा एक ज्या दिवशी यांनी काम सुरू केलं त्या दिवसापासून लागू. पहिले काही दिवस आम्हाला एक थोडा जो पिरियड आहे काही दिवस द्यावा लागेल. संपूर्णपणे काम एकदा सेटअप पूर्ण झालं की मग जेव्हा कॉन्फिडन्स आला की तेव्हा मग चालू करू. कसं आहे, लोकांना पण चांगली सेवा सेवा पहिले दिल्यानंतर देणं आणि मग टॅक्स, चांगली सेवाचा लोकांना पण वाटते की 30 रुपये काही हे नाही आहे. नवीन आर्थिक वर्षापासून सेवा न देता टॅक्स द्यावा लागतो तेव्हा लोकांना कुठे पिंच होतो. तर हा एक युजर चार्ज आहे, इट इज नॉट ए टॅक्स. तर माझ्या घरी जर कोणी दररोज घंटी मारून कचरा घेऊन गेला, मला स्वतःला वाटेल किंवा आज पण मी देत असो दररोजचा 1 रुपया. घरून एकदाच नेणार आहे कचरा, काय दिवसातून एकदाच रेसिडेन्शियल एरियाज मधून त्यावेळेस जर कधी समजा ते घरचे जर कधी ड्युटीला आता असेल हे- किंवा बाहेर असेल तर असं प्रॉब्लेम हे येऊ शकतो. बरोबर आहे. त्याच्यातून यांच्यात वादावादी होऊ शकतो. नाही, वादावादी ऐवजी आपण कोऑर्डिनेशन म्हणूया की ते एक समन्वय झाला पाहिजे. कसं आहे, जर मी एक भागात राहतो तर माझ्या इकडे घंटागाडी कधी येते, पहिले माझे नागरिकांचा त्यांच्याशी संवाद होऊन की यावेळी आम्हाला सोयीचं आहे असं करू. असं पण होऊ शकतो की चांगल्या ठिकाणी तिथले लोक पहिले सिटी मारून की घंटागाडी येतो सगळ्यांनी आपला त्या ठेवावा, म्हणजे आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे. ते ड्युटीवर वगैरे असलं तर होऊ शकतं. एकमेकाचा कसं आहे, बोट हे शेवटी कचरा त्या भागाचा नाही उचलला गेला तर सगळ्यात जास्त नुकसान तिथल्या लोकांनाच आहे. यांच्या समोर त्यामुळे लोक आणि आमची रोज़ नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।